श्री स्वामी समर्थ। आज आपण उकडीच्या मोदकाची रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी साहित्य लागणारे 4 वाटी खवलेला नारळ, 3 वाटी गूळ, उकडीचे मोदक माझे सासूबाई करतात, खूप छान करतात त्या। आता हे छान सारण आपण हलवून घ्यायचं एकत्र। गूळ घातल्याने थोडं पाणी सुटतं, त्यामुळे तो थोडासा घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचं सारण छान। त्या अशा पद्धतीने सारण परतत राहायचं। हे बघा, सारण थोडं घट्ट होत आलं की गॅस बंद करून टाकायचा। अशा प्रकारे सारण घट्ट थोडं होऊन द्यायचं। आता आपण तांदळाची उकड कशी काढायची हे बघणार आहे। आपण तांदळासाठी उकडीसाठी आपण 3 वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। चाळून घ्यायचं पीठ इथे, आणि त्याच समप्रमाणात 3 वाट्या, त्याच वाटीने आपण 3 वाट्या पाणी ठेवलेले आहे कढईमध्ये उकळवण्यासाठी। त्यामध्ये 1 चमचा लोणी आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। त्याला छान उकळी येईपर्यंत, उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण पीठ घालणार आहोत तांदळाचं। लोण्याने थोडंसं मऊसर पीठ होतं। आता उकळी आलेली, त्यामध्ये आता छान उकळी आली पाण्याला, त्यामध्ये आता तांदळाचं पीठ घालणार आहे आपण हळूहळू। पीठ घातल्यानंतर एकसारखं हलवायचं आपण, उकळत्या पाण्यात सोडायचं पीठ आणि पाणी, आणि एकजीव करून घ्यायचं। लगेचच चांगलं परतून घ्यायचं त्याला, म्हणजे ढवळून घ्यायचं चांगलं। हे बघा, एकत्र करून घ्यायचं चांगलं। असा रेकॉर्ड करून मी पहिल्यांदाच व्हिडिओ बनवते, त्यामुळे काही चुकलं असेल तर क्षमा करा। याचं पाणी उकळून त्यामध्ये पिठी घातली आपण, आणि आता चांगलं एकत्र करून घ्यायचं हे त्याला, आणि एक झाकण ठेवून त्याला मग आपण 5 मिनिटं वाफ येऊन द्यायची। त्यामुळे तांदळाची उकड छान होती, आपण दोन्ही त्याच्या पाकळ्या छान पडतात, तुटत नाही मोदक। एक लोण्यामुळे त्याला असा मऊ मऊ पण आलेला असतो। एकत्र केल्यावर छान त्यावर झाकण आपण आता ह्याच्यावर झाकण ठेवून वाफ काढणार आहोत। आता हे बघा, वाफ आलेली आहे, आपण झाकण ठेवून वाफ काढलेली, आणि परातीत आता गार करण्यासाठी ठेवलेले मिश्रण। गार करायचं नाही, मळून घ्यायचं, गरम ह्याच्यातच मळून घ्यायचं, आणि मळून घ्यायचं। आता थोडासा गार पाण्याचा हात लावायचा, कारण आपले हात भाजतात। थोडासा हात गार पाण्याने, हात गार पाण्यात थोडा अशा प्रकारे मळून घ्यायचं, म्हणजे कणिक मळतो त्याप्रमाणे मळून घ्यायचं, कारण तांदळाची उकड गरम गरमच मळावी लागते। आता त्याचा छान उकडीचा मोदक करतात सासूबाई। आता उकडीचा मोदक आपला आकार तयार करायला घ्यायचा। हे बघा, याप्रमाणे त्या मोदक आता बनवतात। पाकळ्या पण सुंदर होतात। इथे माझ्या सासूबाई मोदक करतात। मला फारसा मोदक जमत नाही, पण सासूबाई खूप छान मोदक करतात। एक चमचाभर सारण भरले त्यात। इथे सारण भरलेलं आहे आपण 1-1.5 चमचा। हलक्या हाताने पाकळ्या पाडून घ्यायच्या। आता पाकळ्या बाजूने उकडीचा मोदक येत नाही बनवता, पण सासूबाई खूप त्या उकडीच्या मोदकाची ऑर्डर सुद्धा घेतात। हे बघा, अशा मोदकाला पाकळ्या पाडून घ्यायच्या। हे बघा, आणि खालून अशा पद्धतीने हलक्या हाताने हा मोदक तयार केला। वरपर्यंत
मोदक असा प्रेस करून घ्यायचा. हे बघा बघा, अशा प्रकारे आपला हा सुंदर मोदक तयार झालेला आहे. हे बघा किती छान झालेलं आहे आपले. आता आपण उकडण्यासाठी पातेल्यात 1-1.5 तांब्या पाणी ठेवलेलं आहे उकळायचं. त्यावर चाळणी ठेवलेली. चाळणीवर तुम्ही केळीची पानं किंवा कर्दळीची पानं काही ठेवू शकता. पाणी छान उकळलं त्यामुळे काय होतं, चिकटत नाही, आपले मोदक ओले होत नाही. कर्दळीची पानं ठेवलेली आणि मोदकांना छान उकड बसते. पाणी ठेवू शकता. मोदक छान उकडल्या जातात आणि त्यामध्ये अशी याप्रमाणे हे बघा अशा प्रकारे 15 मिनिटं मोदक उकडलेले आहेत. बघा अशा प्रकारे छान आले. खायला सुद्धा छान लागतात. आपले गरम गरम घ्यायचे आणि त्यावर